पोलीस स्टेशन आष्टी हद्दीमधील मौजा सोमणपल्ली आणि दुर्गापूर येथे गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांद्वारे विकृत पद्धतीनं मानवी अवयवांची चिन्ह आकृत्या काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर प्रकरणाचा आष्टी पोलिसांकडून तपास सुरू होता। या दरम्यान दिनांक 21 फेब्रुवारीला मौजा सोमणपल्ली येथील सार्वजनिक बस थांब्यावरील शेडच्या पत्र्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानजनक आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले होते। घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली। त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आष्टी पोलिसांना दिला होता। तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल काळे, पोलीस स्टेशन आष्टी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन आष्टी आणि स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी आणि अंमलदारांची एकूण 10 तपास पथकं तयार करण्यात आली होती। पथकांनी केलेल्या तपासामध्ये निदर्शनास आले की आसपासच्या 10 किलोमीटर हद्दीतील परिसरात सदर घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या साईसारख्या शाईनं विविध अश्लील आकृत्या अज्ञातांद्वारे मागील 3 दिवसांपासून बनविल्या जात आहेत। पोलीस पथकांनी आष्टी आणि चामोर्शी हद्दीतील अनेक गावांना भेट देऊन मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुमित जगदीश मंडल वय वर्ष 18 गडचिरोली यांना आणि एक अल्पवयीन आरोपी यांनी सोमणपल्ली बस थांब्यावर सदर आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचं पोलिसांना समजलं। पोलिसांनी तातडीनं सदर आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी अधिक विचारणा केली असता आपल्याकडून सदर कृत्य घडल्याचं आरोपींनी कबुली केली आहे। मानसिक विकृतीतून सदर आरोपितांनी हे कृत्य केलं असल्याचं लक्षात येतंय। आष्टी पोलिसांकडून आरोपी सुमित जगदीश मंडल याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे। गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस स्टेशन आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे हे करत आहेत। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।